आजचं पहिलं सेशन जे आहे ते श्री चंद्रशेखर साने घेणार आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. चंद्रशेखर साने सर हे इतिहास अभ्यासक आहेत. सावरकर विचारांचा अभ्यास ते करत असतात. अनेक वृत्तपत्र, साप्ताहिक, नियतकालिके याच्यामध्ये सावरकरांच्या विविध पैलूंवर त्यांचे लेख येत असतात. सोशल मीडियामध्ये सावरकरांवर प्रबोधन करतात आणि त्यांच्यावर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांना ते सप्रमाण खंडन करून उत्तरे देतात. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे ते कार्यकारिणी सभासद आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास मंडळाचे ते आजीव सभासद आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समाजक्रांतीवर समाजक्रांतिकारकाची यशोगाथा या 1 तासाच्या लघुपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. सावरकरांचे जीवनावरील समकालीन वृत्तपत्रांमधील शेकडो फोटोंचे आणि बातम्यांचे संकलन त्यांनी केलेले आहे. savarkar.org या संकेतस्थळाच्या निर्मितीत आणि विकसनात सुद्धा त्यांचा सहभाग आहे. सावरकरांच्या साहित्याचा अभ्यास कसा करावा या विषयावर आज ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं सेशन सुरू करावं. नमस्कार. सगळ्यांना नीट ऐकू येते? चहा नाश्ता झाला व्यवस्थित? सुप्रभात. आजचा दिवस विशेष आहे कारण 6 जानेवारी 1924ला सावरकरांची कारागृहातून सुटका झाली आणि आपण 100 वर्ष साजरी करतो आहे. आणि हाच दिवस आपल्याला वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेसाठी सुरू करतो आहे आपण. त्यामुळे त्याचं औचित्यही चांगलं साधलं गेलेलं आहे. तर सगळा महाराष्ट्र इथे जमा झालेला आहे आणि शिवाय बेळगाव आणि गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र पण झालेला आहे. त्यामुळे चांगली गोष्ट आहे ती. शिवाय कर्नाटकही जोडला गेला आहे सावरकर प्रेमामुळे. तर पुढच्या वेळेला कदाचित सगळा भारत आपण जोडूया. पुढे आता ह्या सगळ्या आज कार्यशाळा जी सुरू करतो आहे आपण त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्यात काहीतरी वक्तृत्वाचे गुण आहेत म्हणूनच तुम्हाला इथे निश्चित निवड झालेली आहे. तर त्या संबंधाने तुम्हाला पुढचे सगळे जे वक्ते किंवा परीक्षक जे येतील तर ते सगळे तुम्हाला शिकवतील त्या अनुषंगाने की हजरजबाबीपणा कसा असावा, तुम्ही पाठांतर कसं करावं इत्यादी सगळं. वाचिक अभिनय असेल किंवा सूत्रसंचालनाचाही एक भाग येतो. तर हे सगळं तुम्हाला येईल. पण या सगळ्याला मूळ तुम्हाला आधी काय करायला लागेल तर तुम्हाला अभ्यास अतिशय आवश्यक आहे. इतर जनरल जे तुमचं सर्वसामान्य वक्ता असतं तेव्हा तुम्ही बहुश्रुत असलात तरी पुरतं. पण सावरकर मांडायचं असेल तर तुम्हाला मूळ अभ्यास त्यांची विचारशैली, त्यांचं व्यक्तिमत्व हे आधी समजून घ्यायला लागेल, कार्य समजून घ्यायला लागेल. त्याच्यानंतर तुम्ही तो संपूर्ण विषय व्यवस्थित मांडू शकाल. नाहीतर तुम्ही बोलाल आणि तुम्हाला जर प्रश्न आले लोकांकडून तर तुम्ही उत्तरं देऊ शकणार नाही. त्यामुळे आपल्याला नुसतं पाठांतर नको आहे, नुसतं हजरजबाबीपणाने वेळ मारून देणं नको आहे. तर त्यातला सखोल अभ्यास व्हायला पाहिजे. तर त्या दृष्टीने मी इथे उभा आहे की तुम्ही एकतर संपूर्ण चरित्राचा आणि साहित्याचा अभ्यास कसा कराल आणि त्याचं पद्धत काय असेल, म्हणजे तुम्हाला बोलताना त्याचा उपयोग कसा व्हावा या दृष्टीने मी तुम्हाला काही एक टिप्स म्हणा किंवा मी ज्या पद्धतीने केला त्याचं तुम्हाला सांगणार आहे. आता सावरकरांच्या आयुष्यातली 3 मुख्य सूत्रं मी विचारात घेतो, म्हणजे त्यांच्या आयुष्यावर कशाचा प्रभाव पडला. तर फ्रेंच राज्यक्रांतीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही 3 महत्त्वाची सूत्रं त्यांच्या संपूर्ण आयुष्यात आणि साहित्यात, कार्यात तुम्हाला उमटलेली दिसतील. तर आपल्याला ही एक निश्चित पकडून त्या अनुषंगाने अभ्यास करायचा आहे आणि तसा तो मांडत जायचा आहे. आता ही स्वातंत्र्यवीर तर आपण म्हणतोच त्यांना. समतावीर कसे होते हे पण आपण त्यांच्या रत्नागिरीतल्या कार्यावरून कळतं. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू म्हणून त्यांनी असं एक बंधुत्वाचं जोपासना केली ह्याच्याविषयी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर ही 3 सूत्रं पकडून आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्या साहित्याचे काही भाग आपण समजून घेऊ. म्हणजे आता उदाहरणार्थ पहिल्यांदा कुठल्याही व्यक्तीचा अभ्यास करताना त्याचं आत्मचरित्र, आत्मचरित्र, तर त्यांनी आत्मचरित्राचा भाग त्यांचा लिहिलेला आहे.
तो एक मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये एक साधन स्वातंत्र्यासाठी, ह्या जे स्वातंत्र्य आपण मूल्य धरलं त्याच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सशस्त्र क्रांती हे पत्करलं. त्यामुळे सशस्त्र क्रांतीचं तत्त्वज्ञान त्यांनी कसं मांडलं याचा त्यांचा सगळा साहित्याचा अभ्यास आहे, तो आपण एक घेऊ. त्याच्यापुढे त्यांचं इतिहास लेखन, तर इतिहास लेखनाची त्यांनी 3 ग्रंथ लिहिलेत आणि त्याचा कसा प्रभाव पडला सगळ्या समाजावर, तो आपण एक भाग घेऊ. चौथा जो आहे तो म्हणजे त्यांचे निबंध लेखन, विशेषतः बुद्धिवाद त्यांनी समाजात एक जो मांडला आहे, विज्ञानवादी निबंध लिहिलेत. त्याच्यानंतर रत्नागिरीच्या काळामध्ये त्यांना उघडपणाने त्यांना राजकारण करायला बंदी होती, त्यामुळे त्यांनी टोपण नावाने अनेक लेख लिहिलेत. उदाहरणार्थ गरमागरम चिवडासारखे वगैरे असे नावं लिहिलेले, की ज्याच्यात उपहासाने भरलेले ते लेख आहेत आणि अतिशय अचूक ठिकाणी ते लागत असत. म्हणजे सरकार चौकशी करायचे नक्की कशाचे कोणी लेख लिहिलेत, तर ते सावरकर अर्थात टोपण नावाने करायचे. तो एक भाग आहे. त्याच्यानंतर त्यांचं ललित लेखन आहे, म्हणजे कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, काव्य तर त्यांनी तुरुंगात लिहिलं, त्याचा एक आपल्याला अभ्यास करायला लागतो. सावरकरांचे वेगवेगळे पैलू आहेत, अतिशय शतपैलू सावरकर म्हणतो, तर ते आपल्याला मांडता येतात. सर्वात महत्त्वाचं हिंदुत्व, हिंदू राष्ट्र दर्शन ही 2 पुस्तकं त्यांची अतिशय महत्त्वाची आहेत. याचं कारण सशस्त्र क्रांतीचा भाग त्यांच्या आयुष्यात अतिशय त्यांच्या वैयक्तिक याच्यासाठी महत्त्वाचा आहे, कार्यासाठी तो होऊन गेला. आता आपल्याला काही सशस्त्र क्रांती करायची नाही आहे, लोकशाहीच्या परिघातच चौकटीतच आपल्याला राहायचं आहे. तर त्याच्यात हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हे 2 विचार आपल्याला कसे पुढे नेता येतील याच्यासाठी ह्याचा आपण विचार करूया. त्याच्याशिवाय अजून पुढचा भाग येईल तो म्हणजे सावरकरांवरची वेगवेगळी चरित्र, म्हणजे हे सगळं सावरकरांनी काय सांगितलं ह्याचा अभ्यास झाला. सावरकर व्यक्ती कशी होती म्हणून आत्मचरित्राचा भाग झाला. पण त्याच्यानंतर सावरकरांवर जी अतिशय महत्त्वाची चरित्र लिहिली गेली, म्हणजे करंदीकरांचं असेल, ते साधारण 1943 सालापर्यंत आहे. धनंजय कीर यांनी एक अतिशय उत्तम चरित्र लिहिलं आहे. त्याच्याशिवाय आता बाळाराव सावरकर, म्हणजे सावरकरांचे जे स्वीय सचिव म्हणून त्यांनी 16 वर्ष काम केलं आणि सुदैवाने माझंही त्यांच्याशी खूप परिचय होता, निकटचं म्हणजे येणं जाणं होतं. त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या सावरकरांच्या विषयी. तर त्यांनी 4 खंडात चरित्र लिहिलं आहे, कारण सावरकरांचं आत्मचरित्र माझी जन्मठेपपर्यंत येऊन थांबतं. त्याच्यानंतर त्यांनी काही आत्मचरित्राचा कुठलाही भाग 1924 ते 1966 मध्ये लिहिलेलं नाही आहे. तर तो सगळा भाग बाळाराव सावरकरांच्या ह्या 4 खंडामध्ये समाविष्ट झालेला आहे. आणि आता नवीनच आलेलं डॉक्टर विक्रम संपत यांनी लिहिलेलं चरित्र, तर हे सगळं आपण थोडक्यात आढावा घेऊ. तर आता आत्मचरित्र सावरकरांचं जे आहे ते म्हणजे माझ्या आठवणी, त्याच्यानंतर भगूर नाशिक इथल्या त्यांच्या आठवणी आणि शत्रूच्या शिबिरात हे एक त्यांचं आत्मचरित्राचाच भाग आहे. तर त्याच्यामध्ये पूर्वपीठिका हा जो भाग आहे तो एक महत्त्वाचा तुम्ही अभ्यास करा. याचं कारण असं आहे की सावरकर सशस्त्र क्रांतीकडे का वळले आणि काँग्रेसचं जे विधायक राजकारण होतं किंवा जी पद्धत होती अर्जविनंत्या करणं किंवा इंग्लिश राज्य ब्रिटिश राज्य हे एक आपल्याला दैवी देणगी आहे आणि आपण त्याच्याच अधिकारात राहून त्यांच्याच खाली राहून आपला विकास करून घ्यायला लागेल. ते सगळे लोकसुद्धा देशभक्तच होते. सावरकरांनी कुठेही त्यांना कमी लेखलेलं नाही आहे. त्यांनी काँग्रेसची सुरुवातीची जी जडणघडण होती त्याचं कौतुक केलं आहे. ते राष्ट्रभक्तच होते सगळे म्हटलेलं आहे. पण नंतर त्याच्यामध्ये कसा बदल होत गेला किंवा आपल्याला राष्ट्रवादी हिंदी राष्ट्रवादी किंवा स्वतंत्र हिंदूच फक्त आहेत, हिंदूंचा वर्चस्व आहे असं होऊ नये म्हणून जे सवलती येत गेले मुसलमानांना, सगळ्याच अल्पसंख्याकांना, पण विशेष करून मोठा भाग जो होता तो मुसलमानांचा. त्यांना सावरकरांनी म्हटलं आहे काँग्रेसच्या पायाभरणीतच मुस्लिम कालध्वमाचा पेरणी. तर हे तुम्हाला एक सूत्रबद्ध पद्धतीने सावरकरांनी अनेक गोष्टी लिहिल्यात, त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला वक्तृत्व करताना त्याच्यातून ते फुलवता येईल. तर मुस्लिम पायाभरणीचा कालध्वम कसा होता ते त्यांनी उदाहरण देऊन त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की काँग्रेसच्या सगळ्या सुरुवातीच्या प्रवासात कशा पद्धतीने सवलती देत गेले.
त्यांनी मुसलमानांनी यावं म्हणून त्यांना गाडीचं भाडं देण्यापासून इतर काय त्यांची सोयी असतील, त्यांना मानधन असेल, ह्या सगळ्या गोष्टी विस्ताराने त्याच्यात सांगितल्या आहेत. वेगवेगळ्या प्रांतातली स्थिती काय होती, बंगालमधली काय होती, पंजाबमध्ये कशी होती आणि म्हणजे महाराष्ट्रातली तर त्यांनी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रच होतं. ही सगळी त्यांनी पूर्वपीठिकामध्ये विशद केलेली आहे. आता हे झाली राजकीय पार्श्वभूमी सावरकरांच्या आत्मचरित्राची. त्याच्यापुढे त्यांचं आठवणी म्हणून जे आहे ते त्यांचं बालपण आहे, त्यांची घडण कशी झाली, त्यांच्या घरचे लोक, भावंड, त्यांच्यावर आलेली संकटं, प्लेगची साथ आणि ह्याच्यातून ते अगदी कशी त्यांची बॅरिस्टरीपर्यंत वाढ होत गेली, टिळकांशी त्यांचा कसा परिचय झाला आणि त्यांची ही निवड म्हणजे दोन त्यांच्यापुढे मार्ग होते. एकतर सनदशीर मार्गाने व्यवस्थित शिकून मोठं होऊन बॅरिस्टरी करून किंवा असं मोठं शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करून मोठा पैसा मिळवणं आणि साईड बाय साईड रानडे असतील, टिळक असतील, आपले इतर काही जणं असे असतील की ज्यांनी आगरकर असतील, तर त्यांनी सनदशीर मार्गाने पण प्रबोधन करत आणि काही जणांनी त्यातल्या भरपूर पैसा वगैरे मिळवत स्वतःचं हित साधत केलेलं आहे होतं काम. किंवा जो काट्याकुट्याचा मार्ग आहे सशस्त्र क्रांतीचा, की ज्याच्यामध्ये संपूर्ण घरादाराची होळी होण्याचा धोका होता, तर कुठला घ्यायचा, याच्यामध्ये अर्थात सावरकरांची निवड झाली ती सशस्त्र क्रांतीची. ती का झाली हे सगळं आपल्याला त्यांच्या भगूरच्या माझ्या आठवणीमध्ये आणि पुढच्या त्यांचा जो शत्रूच्या शिबिरातपर्यंत ते गेले, त्यांनी नावसुद्धा शत्रूच्या शिबिरातमध्ये म्हणजे त्यांचं 1906 ते 1910 या लंडनमधल्या कालखंडाचं त्यांनी त्याच्यामध्ये सगळं वर्णन केलं आहे. त्याच्याशिवाय लंडनची बातमीपत्रे म्हणून एक त्यांनी तिकडून जी पाठवली ती आत्मचरित्र जरी म्हणता येत नसली तरी सावरकरांनी लंडनमध्ये काय बघितलं, ब्रिटिशांची जी प्रचंड अशी लोकशाही होती, त्यांची जी शक्ती होती, त्यांची कमतरता होती, मर्मस्थानं होती, या सगळ्याचा अभ्यास केला. ह्याच काळामध्ये सावरकरांनी लंडनच्या बातमीपत्रामध्ये अप्रत्यक्ष प्रतिकाराचा जय आणि पराजय नावाचा एक लेख लिहिला आहे आणि त्याच्यामध्ये नंतर जे सत्याग्रह किंवा ह्याचा जो विषय आला त्याची सगळी त्यांनी मांडणी केलेली आहे. उदाहरणं देत की हा कसा म्हणजे प्रत्यक्ष का चालत नाही, सगळं तुम्ही असं अगदी सत्याग्रहाने केलं किंवा स्वतःला पीडा करून घेतली तरीसुद्धा शेवटी तुम्हाला शस्त्र का उचलावी लागतात, याचं सगळं त्याच्यात वर्णन आहे. त्याच्यानंतर हा झाला आत्मचरित्राचा भाग. हा पहिला आपल्याला सगळा नीट आला पाहिजे. सावरकरांचं कशी जडणघडण झाली आहे, व्यक्ती म्हणून ते कसे होते, त्यांना स्वभाव कसा होता, विनोदी पद्धतीने त्यांनी कसं काही गोष्टी लिहिल्या आहेत. माझी जन्मठेप तर आपल्यापैकी किती जणांनी माझी जन्मठेप तर सगळ्यांनी वाचलं असेल माझ्या मते आणि साधारण 5 पुस्तकं वाचलेत सावरकरांची. असे कोणी आहेत? कोणीच नाही आहेत. तर ही सगळे वाचन तुम्हाला थोडे 5-10पर्यंत आहेत. तर आपल्याला सगळी 40 पुस्तकं आहेत सावरकरांची एकूण आणि 6,000 पानं एकूण आहेत. तर आपल्याला अगदी ह्यातला जो मी आत्ता घेतो आहे आत्मचरित्र आणि त्यातली महत्त्वाची तरी एक 20-एक पुस्तकं तरी आपल्याला वाचली गेली पाहिजेत. त्याच्याशिवाय आपल्याला पुढे वक्तृत्व करताना कुठेही अडलं नाही पाहिजे की सावरकरांच्या ह्याविषयी मत काय होतं. तर त्याच्याशिवाय पुढे आता मी पुढच्या याला जातो की सशस्त्र क्रांती त्यांची. तर सर्वात मोठं गाजलेलं पुस्तक त्यांचं 1857चं समर. तर ते त्या काळाला अतिशय आवश्यक होतं. म्हणजे सगळं जी काँग्रेसची जी होती ती अर्जविनंत्या करून मिळतील तेवढ्या मागण्या करून आपल्या पदरात पाडून घेणं आणि त्यांच्याबरोबर जाऊन करणं आणि कुठेही शस्त्र न उचलणं. मुळात काँग्रेसची स्थापना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की असंतोषाला एकदम स्फोट होऊ नये म्हणून ॲलन ह्यूम या काँग्रेसच्या क्षमा करा ब्रिटिश अधिकाऱ्यांनीच केलेली होती, काही भारतीयांना हे करून. तर त्यांचा हेतूच हा होता की एकदम स्फोट होऊ नये, कारण 1857चा जो उठाव झाला तो ब्रिटिशांना हादरवून टाकणारा होता आणि तसा जर संबंध देशभर झाला तर आपली सत्ता 2 ताससुद्धा टिकू शकणार नाही याची खात्री होती ब्रिटिशांना. तर तो दडपण्यासाठी त्यांनी काँग्रेसची स्थापना केली होती. तर तो जो लढा होता तो सावरकरांना लंडनला गेल्यावर मोहून टाकला की आता ही जर आपण लिहिलं उत्तम याच्यामध्ये तर ती प्रेरणा ठरेल आणि अशा हेतूने त्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला आणि ते पुस्तक खरोखर क्रांतिकारक आणि सशस्त्र क्रांतिकारकांची भगवद्गीता झाली. कारण 5 पिढ्या तिथून म्हणजे स्वतः सावरकरांच्या पिढीमध्ये पुढे डांगे वगैरे ह्यांच्या ह्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीमध्ये
भगतसिंगाची एक आवृत्ती त्यांनी स्वतः प्रकाशित केलेली आहे, त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये ती दिली होती. पुढे सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा त्याची आवृत्ती काढून, म्हणजे त्याच्या जाहिराती त्यांच्या आझाद हिंदमध्ये काही जणांनी आपल्याकडे शोधून काढलेल्या आहेत, तर त्यांनी एक काढलेली आहे. तर अशा प्रकारे ते 4 पिढ्यांवर त्याची प्रेरणा मिळत राहिलेली आहे. तर त्याचा एक आपल्याला अभ्यास सशस्त्र क्रांतीचा त्यांच्या म्हणून घ्यायला लागेल. त्याच्याशिवाय जोसेफ मॅझिनी, जो साधारण 1802 ते 1872 या काळात होऊन गेलेला आहे इटलीमध्ये, आणि इटली सगळी दुभंग झाली होती, तुकडे झाले होते. तर ह्या जोसेफ मॅझिनीनी त्या सगळ्याचं एकत्र केलं आणि इटलीचा राष्ट्रवाद निर्माण केलेला आहे. तर त्याचं आत्मचरित्राचं सावरकरांनी मराठीत भाषांतर केलं आणि त्याचा महाराष्ट्रातल्या तरुणांवर खूप प्रभाव पडला. म्हणजे पुढे असं झालं की जेव्हा हे ब्रिटिशांच्या आणि गुप्तहेरांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी लगेच बंदी आणली मॅझिनीच्या चरित्रावर, आणि तिथून ती सुरुवातच झाली की सावरकरांचं कुठलंही साहित्य आलं की लगेच बंदी यायची आणि लोकांनी ते चोरून चोरून गुप्तपणाने वाचायचं. अशी ती एक सुरुवातच झाली त्याला. पण झालं असं होतं की मॅझिनीचं चरित्र हे अनेक हजारो तरुणांनी त्याची जी प्रस्तावना सावरकरांनी लिहिली होती, ज्याच्यामध्ये तत्त्वज्ञान मांडलं होतं की सशस्त्र क्रांती का गरजेची आहे आणि त्यांनीच कसं स्वातंत्र्य मिळू शकतं. त्यांचे जे कवी दरेकर होते, आबा दरेकर, त्यांनी जे लिहिली होती काव्य की रणाविणं स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा. तर त्याचं सगळं तत्त्वज्ञानाचं विशद त्यांनी जोसेफ मॅझिनीच्या प्रस्तावनेत केलं आहे आणि ते चरित्रही मराठीत उपलब्ध करून दिले आहे. तर ही झाली त्यांची सशस्त्र क्रांतीची. मी थोडा महत्त्वाचा भाग पुढे घेत जातो, मग आपण थोड्या वेळ प्रश्नोत्तरं घेऊया. त्याच्यानंतर सावरकरांचं इतिहास लेखन. तर इतिहासाकडे का बघायचं, तर इतिहासातून आपण शिकायला लागतो, काहीतरी धडे घ्यायचे असतात. नाही तर पहिले पाढे पड 55. आपण जर विसरून गेलो इतिहास, म्हणजे असं म्हणतात की जे आपला इतिहास विसरतात ते स्वतःचा भूगोलही विसरून जातात आणि मग तुमचे हळूहळू खंडित व्हायला लागतो तुमचा देश. तर तसं ते होऊ नये आणि त्या दृष्टीने सावरकरांनी काही इतिहास लेखन केलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचं रणशिंग म्हणून एक छोटेखानी लेखांचं पुस्तक आहे. त्याच्यात विशेष आवर्जून वाचण्याचे 2 लेख म्हणजे शिवछत्रपतींचा जय जयकार आणि शिवरायांच्या राजनीतीचे एक यशस्वी सूत्र. हे सावरकरांनी लिहिले. ते महत्त्वाचं अशासाठी आहे की सावरकरांनी स्वतःसुद्धा या गोष्टी प्रत्यक्ष लढताना अवलंबल्या आहेत. आता शिवाजी महाराजांची हत्यारं आणि सैन्य असं प्रकारचं वेगळं होतं. सावरकरांना 20व्या शतकाच्या दृष्टीने त्याचा वेगळ्या प्रकारे वापर करायला लागला. तर तो एक महत्त्वाचा आहे. त्याच्यात केमाल पाशाचा एक इतिहास दिलेला आहे की मुसलमानांनीसुद्धा आधुनिक कसं बनावं हे सांगणारा तो इतिहास आहे. तो बहुतेक बऱ्याच जणांनी ते वाचलं असेल तुम्ही. रणशिंगच्या नंतर त्यांचं हिंदूपद पातशाही म्हणून एक पुस्तक आहे. तर मराठ्यांचा त्यांनी इतिहास अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला आहे. याचं कारण असं होतं की मराठ्यांचा इतिहासाविषयी ना महाराष्ट्रात थोड्याफार प्रमाणात तर हे आहे, तर आत्ताच्या काळात अजून वाढला आहे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा. पण परप्रांतातसुद्धा जणू काही हे लुटारू होते किंवा अशा पद्धतीची एक धारणा होती. तरी वि. का. राजवाड्यांसारख्यांनी वगैरे खूप मेहनत घेऊन केलं, पण त्यांचाही इतिहास मराठीत होता. पुढे आपले सरकार, जदुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांवर आणि औरंगजेबावर वगैरे लिहिलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्याला मोडी लिपी येत नव्हती, मराठीचा अभ्यास तितकासा नव्हता. तर त्यांच्या दृष्टिकोनामध्ये खूप हे होतं. म्हणजे महाराष्ट्रात ते लोकप्रिय झालंच नाही जदुनाथ सरकारांचं, कारण त्यांनी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा जो वध केला त्याला कोल्ड ब्लडेड मर्डर असं वर्णन केलं आहे. त्यामुळे ते त्यानंतर त्याच्यावर एक उत्तर म्हणून सावरकरांनी इंग्लिशमध्ये हिंदूपद पातशाही हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि मराठ्यांचं साम्राज्य हे कसं राष्ट्रवादी विचारांचं होतं, म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरतं मराठी लोकांपुरतं असं नसून पार अटकेपर्यंत कसं गेलं हा सगळा इतिहास, आणि ती हिंदूपद पातशाही कशी होती हा सगळा त्यांनी इतिहास खूप छान मांडलेला आहे. शेवटचं त्यांचं इतिहास लेखनाचं म्हणजे 6 सोनेरी पाने. त्याच्यामध्ये त्यांनी ही सगळी जी पुस्तकं आहेत ना, ती पहिली गोष्ट टेक्स्टबुक नाही आहेत बरं का. म्हणजे इतिहासाचं एक छापील विद्यार्थ्यांसाठी काही लिहिलं आहे असं नसून परीक्षण आहे, विश्लेषण आहे की ह्या सगळ्या इतिहासाचा परिणाम नेमका आपल्यावर हिंदू राष्ट्र म्हणून काय झाला, किंवा हिंदू जी मूळ संस्कृती आपली तर त्याच्यामध्ये नेमका कसं झाला, त्याच्यात
आवक जावक किंवा आपण म्हणतो मिक्स झाली का काही अजून त्याच्यातून भय निर्माण झालं, या सगळ्यासाठी तो लिहिलेला आहे. तर 6 सोनेरी पानेमध्ये पहिली 4 पानं ही प्राचीन इतिहासाची आहेत. त्याच्यामध्ये कसा परत पुनरुत्थान झालं हिंदूंचं, कसे जेव्हा राष्ट्र एखादं ठेचलं जातं तेव्हा त्याला परत कशी सगळेजण एकत्र येऊन उठाव केला आणि परत त्यांनी आपल्या हिंदू राष्ट्राची निर्मिती केली, हे सांगणारी अशी 4 पानं घेतलीत. म्हणजे त्याचा आवाका एवढाच आहे, कुठल्या एका व्यक्तीचा किंवा समाजाचा, जातीचा असा इतिहास नसून जिथे जिथे भारताचं पुनरुत्थान झालं आहे अगदी गुलामीत गेल्यानंतर, तो त्यांनी गृहीत धरून ते सोनेरी पान म्हटले. तर तशी पहिली 4 पानं त्यांची आहेत ती प्राचीन इतिहासाची आहेत. नंतर 5वं पान जे आहे ते फार मोठं विस्तृत लिहिलेलं आहे, कारण मुसलमानी काळ तो सगळा आहे आक्रमणांचा. म्हणजे अनेक आक्रमणं झालेली आहेत. तुर्क आले, अफगाण आले, आधी अरब आले पहिले, त्याच्यानंतर मोगल आले. तर असा जो मोठा कालखंड आहे त्याच्यामध्ये आपण भारतीयांनी, हिंदूंनी कसं तोंड दिलं, कुठे कमी पडलो, काय चुका झाल्या, त्याला त्यांनी सद्गुण विकृती हा शब्द चुकांनी वाचलेला आहे, की गुण खरे पण त्याचं चुकीचा अवलंब केला तर ते कसे आपल्याला घातक ठरले आणि आपण आता त्याच्यातून कसं बाहेर पडलं पाहिजे, उपयुक्ततावाद कसा स्वीकारला पाहिजे, त्याच्यातून कृष्णाने जो कृष्णनीती वापरली तो कसा आपण स्वीकारला, म्हणजे आपल्याला अशी परत गुलामीची वेळ येणार नाही याचं सगळं वर्णन आहे. आणि 6वं पान आपण ब्रिटिशांच्या तावडीतून, ज्याचे स्वतः सावरकरसुद्धा एक भाग होते, तर तो घेतलेला आहे. असं 6 सोनेरी पानेचं हे झालं. तर इतिहास लेखनाचं झाल्यानंतर त्यांचं हिंदुत्व हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यानंतर जो रत्नागिरीनंतर ते सुटले पूर्णपणाने विनाशर्त, त्याच्यानंतर म्हणजे हिंदुत्व त्यांनी लिहिलं रत्नागिरीच्या तुरुंगात असतानाच लिहिलेलं आहे. पण त्यांनी अंदमानात जे काही पाहिलं त्यांचं मुसलमानांची एक दृष्टिकोन किंवा राष्ट्र त्यांचं स्वतंत्र असण्याची भावना, ह्या सगळ्याचा त्यांनी अनुभव घेतला. पुढे रत्नागिरीच्या ह्याच्यात असतील, नंतर मोपल्यांचं बंड झालं असेल किंवा ज्या मागण्या मुस्लिम लीगच्या यायला लागल्या, हे सगळ्याचा विचार करून आणि आपल्याला मग प्रश्न निर्माण झाला की हे सावरकरांनाही हिंदी राष्ट्र किंवा भारत राष्ट्र म्हणूनच हवं होतं, धर्मनिरपेक्षताच हवी होती. पण जर ते होत नसेल आणि जर का हे वेगळी चूल मांडत असतील तर मग दुसरं त्याला उत्तर द्यायला आपण कोणी आहोत की नाही, तर आपणही एक राष्ट्र आहोत, हिंदू म्हणून आपण एक राष्ट्र आहोत आणि प्राचीन कसं आहे ह्याची त्यांनी मांडणी केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना सावरकरांनी लिहिलेली हिंदुत्वाची व्याख्या पाठ असेल असं मी समजतो. आ सिंधू सिंधूपर्यंता यस्य भारत भूमिका पुण्यभू पितृभूशैव सवयी इंद्रिती स्मृता, हे आपल्याला पाठ पाहिजे. त्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. साधा अर्थ अगदी सरळ आहे की जी व्यक्ती या सिंधू सागरापासून सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या भूमीला आपली पुण्यभूमी आणि पितृभूमी ज्याची आहे तो हिंदू. इथे आता मानतो मी म्हणणार नाही, ज्याची आहे. मानणं हा विषय कसा आहे, मनातला आहे. तो मी एखादा म्हणेल की हो मी मानतो, ख्रिश्चन असेल म्हणेल मी मानतो, तर ते चांगलंच आहे, म्हणजे तो भाग वेगळा आहे. पण असायला लागतं, म्हणजे तो प्रत्यक्ष एक तर तो हिंदू म्हणून घ्यायला लागतं, त्यांनी बुद्ध म्हणून घ्यायला लागतं, जैन म्हणून घ्यायला लागतं, किंवा मग शीख म्हणून घ्यायला लागतं, किंवा मग लिंगायत असतील, इतर काही असतील. हे सगळे असण्याचं फॅक्च्युअल गोष्ट आहे की त्यांची पितृभूमी आणि पुण्यभूमी भारतच आहे, त्याला काही वादाचा मुद्दा राहत नाही. पण एखादा मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, ज्यू आहे, पारशी आहे, यांची काही ही पुण्यभूमी असू शकत नाही, पितृभूमी असेल, कारण ते अनेक पिढ्या इथे राहत आहेत. वाडवडिलांची भूमी म्हणून पुण्यभूमी पितृभूमी आहे, पण पुण्यभूमी नाही. हा फरक आधी आपण लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला त्यांची नेमकी काय भूमिका होती हे लक्षात येईल. आता कुठली भूमिका मांडल्यानंतर ती का मांडली, त्यावेळेसची परिस्थिती काय निर्माण झाली, म्हणून त्यांना हे मांडायला लागलं. जर सावरकर स्वतः धर्मनिरपेक्ष होते आणि त्यांना राष्ट्र हे जर पूर्णपणाने हिंदी राष्ट्रवादच हवा होता, भारतीय राष्ट्रवादच हवा होता, मग त्यांनी हे सगळं मांडायची गरजच काय. पुढे ते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले आणि हिंदू राष्ट्र दर्शन म्हणून त्यांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ती सगळी 6 अध्यक्षीय भाषणं आहेत,
तर ते करायला का लागलं, ह्या आपल्या प्रश्न मनात येऊन त्याची उत्तरं आपल्याला आली पाहिजेत. कारण उद्या तुम्ही वक्ते म्हणून सांगाल तेव्हा सावरकरांची भूमिका मांडताना हे का, हे आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. तर त्याचं कारण असं आहे की त्यावेळेला जी एकतर नुसती धार्मिक आक्रमणाची भूमिका नव्हती मुसलमानांची विशेषतः, तर त्यांचं राजकीय आक्रमणसुद्धा होतं. ते म्हणजे मुस्लिम लीगच्या भरमसाठ होणाऱ्या मागण्या 1887 सालीच सर अहमद यांनी मुसलमान आणि हिंदू ही दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत भारतात, असं विधान सावरकरांच्या वयाच्या 5व्या वर्षी असतानाच केलेलं आहे. त्याच्यापुढे 1919ला गांधींनी आपलं असहकार आंदोलनाला जास्त एकता यावी, मुसलमानांची साथ मिळावी म्हणून खिलाफत चळवळीला त्यांनी प्रोत्साहन दिलं. म्हणजे त्याच्यामध्ये ते सामील झाले. खिलाफत चळवळ म्हणजे अशी होती की तुर्कस्तानचा जो खलिफा होता त्याचं त्यांनी नष्ट केली महायुद्धानंतर इंग्रजांनी. तर त्याला तो सगळ्या मुसलमानांचा जगभरच्या खलिफा म्हणून मान्यता होती आणि सगळ्या मुस्लिम जगतात पूर्ण, म्हणजे नुसतं देश नाही, पूर्ण जगत, याच्यात जो एक संतापाची लाट आली त्याचा फायदा आपल्या देशस्वातंत्र्यासाठी घ्यावा असं गांधींना वाटलं. हेतू चांगला होता, पण मूळ विषय असा होता की जर खलिफा हा भारताच्या बाहेरची एक गोष्ट आहे, तर तो खलिफा आपला राजा किंवा बादशाह कसा होऊ शकतो, हे काही चुकीची पद्धतीने ते गेलेलं होतं. त्यामुळे खिलाफत नव्हे आफत असं सावरकरांनी एका लेखात लिहिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी एक अजून गोष्ट म्हणजे लखनौ करार झालेला होता टिळकांनी केलेला, तो एक आपण म्हणू की एक प्रायोगिक अवस्थेतला भाग होता असं आपण म्हणू शकू. पण त्याच्याशिवाय अजून एक महत्त्वाचं गांधी किंवा काँग्रेसचं धोरण वाईट ठरलेलं ते म्हणजे अफगाणिस्तानच्या अमीराला त्यांनी भारतावर आक्रमण करण्याचं आमंत्रण दिलं होतं या खिलाफतच्या चळवळीच्या लोकांनी. तर ही सगळी जी आहे की भारत बाह्य परत आक्रमणं करायची आणि मुसलमानांची सत्ता परत प्रस्थापित करायची, ही जी स्वप्न पडत होती ही सावरकरांना धोकादायक वाटत होती. त्यामुळे त्यांनी पुढे एक लेख लिहिलेला आहे की एडवर्ड जाऊन औरंगजेब येणं ही आमची स्वातंत्र्याची व्याख्या नाही. आणि ह्याच्या उलट गांधींनी एक 1940 साली लेख लिहिला आहे की निजाम जर बाह्य टोळ्यांनी म्हणजे 47ला स्वातंत्र्य मिळालं आहे आणि केवळ 7 वर्ष आधीसुद्धा गांधीजींची भूमिका काय राहिली आहे, तर निजामाने जर भारताच्या सीमेवर ज्या टोळ्या आहेत अफगाणी, म्हणजे आपण आज ज्यांना तालिबानी म्हणतो, त्यांच्या सहाय्याने जरी भारतावर राज्य प्रस्थापित करून तो बादशाह झाला तरी ते मी स्वराज्यच मानेन. तर इतका दोन टोकाचा हे होता. त्यामुळे सावरकरांना हिंदू राष्ट्रवाद हा मांडायला लागला, जरी ते हिंदी राष्ट्रवादी होते तरीसुद्धा. तर हे आपल्याला पार्श्वभूमी पूर्ण माहिती पाहिजे की हे का करायला लागलं. पुढची मुस्लिम लीगच्या मागण्या 14 तर तुम्ही वाचताल त्या, तर तुम्हाला कळतील किती त्यांचं बार्गेनिंग पॉवर ते वाढवत होते वारेमाप मागण्या करून. तर त्या सगळ्याला नुसतं म्हणजे हिंदू महासभेचाही तुम्ही इतिहास थोडा वाचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा एक असा विषय आलेला आहे की भारताचा एक भाग फक्त कोपरा राखून ठेवायचा असा फाळणीचा विषय नव्हता, तर अनेक तुकडे होणार होते. म्हणजे त्याच्यामध्ये 3-4 प्रस्तावित पाकिस्तानचे नकाशे तुम्हाला इंटरनेटवर बघायला मिळतील. एक चर्चिलनी तयार केलेला, तर त्याच्यामध्ये असे भारताच्या पोटात असंख्य छोटी छोटी पाकिस्तानं, निजामाचं एक, जुनागडचं एक, तिकडे काश्मीर वेगळा, अशा स्वरूपाचं ते सगळं विस्कळीत भारत हा त्यांनी होता. इक्बालनी जो नंतर त्यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली 1930ला, त्यांनी पण असंच मॅप दाखवलेला आहे. तर असे वेगवेगळे जे प्रपोजल्स येत होती, तर त्याचा आपण पार्श्वभूमी म्हणून विचार करायला लागेल की सावरकर जर नास्तिक म्हणा किंवा धर्मनिरपेक्ष होते, तर मग त्यांनी एवढा हिंदू राष्ट्रात का मांडला. ते तुम्ही म्हणता धर्मवादी नाही आहेत, मग ते असं का करत होते. तर ही सगळी पार्श्वभूमी आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. याच्या पुढचा मी भाग घेतो, त्यांचं ललित लेखनाचा एक भाग घेऊ आपण. कथा, काव्य, कादंबरी, नाटकं सगळ्या प्रकारचे त्यांनी हाताळलेले आहेत. काव्य तर त्यांचं अप्रतिम, महाकवी म्हणून त्यांचं वर्णन करतात सगळेजण. ते तुरुंगात कसं लिहिलं ह्याचा सगळा रोमहर्षक इतिहास त्यांनी हे केलेला आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे त्या पुस्तकातून, प्रास्ताविकातून आलेलं आहे. महाकवी म्हणावं असं सप्तर्षी म्हणून त्यांचं जे काव्य आहे त्याच्यामध्ये सावरकरांचं एक वेगळं रूप दिसतं. म्हणजे त्यांनी योगाभ्यास कसा केला,
म्हणजे आपण जे एकीकडे सावरकरांना नास्तिक म्हणतो, तर त्यांनीच योग आणि आध्यात्मिक वेदांगाचा उपयोग करून ते कसे त्या भयंकर अशा वातावरणातून शिक्षेच्या वेगवेगळ्या प्रकारातून ते कसे बचावले, त्यांना कसा उपयोग झाला, हे सगळं आलेलं आहे. सप्तर्षीमध्ये त्यांची प्रतिभेची झेप खूप मोठी आहे, ती एक आहे. विरोधश्वास म्हणून काव्य आहे. कमला तर सगळ्यांना ऐकून माहिती आहे. पुढे गोमांतक म्हणून लिहिलं आहे, ते सगळं ह्याच्यावरच आहे की गोव्याच्या मुक्तीसंग्राम आणि एक सत्याग्रहाचे प्रयोग करून कसा माणूस अडकत गेला आहे त्याच्यामध्ये, एका साधूचं वर्णन आहे. अशी काव्याचा एक प्रकार आहे, तेही आपण एक वेगळा भाग म्हणून समजून घेऊ शकतो. कथा सावरकरांच्या ज्या आहेत 2 भागात, त्या सावरकरांच्या गोष्टी नावानी पण आहेत किंवा अंधश्रद्धा निर्मूलक कथा, अशा दोन्ही नावांनी वेगवेगळ्या वेळी प्रसिद्ध झाल्या आहेत. तर त्यात सगळ्या प्रबोधनपर आहेत की एखाद्या घटनेचा परिणाम समाजातल्या घटकांवर कसा होत गेला. विटाळाचं वेड म्हणून एक आहे, किंवा येत्या 2 वर्षात प्रयोगशाळेत आत्मा तयार करता येईल असे एक बुद्धिवादी लेखसुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. हे सगळे सावरकरांच्या गोष्टी किंवा अंधश्रद्धा निर्मूलक कथा म्हणून त्यांनी सगळं प्रबोधन आणि समाजाला काहीतरी मार्ग द्यावा म्हणून लिहिलेलं लेखन आहे सावरकरांचं. कुठेही असं नाही आहे की मी करमणुकीसाठी लिहीन. त्यांनी नाटकं लिहिली, 3 नाटकं पूर्ण आहेत, एक अर्धवट आहे. त्या नाटकांचंही एक उत्तरक्रिया म्हणून जे नाटक आहे ते परत हिंदू पदपातशाहीचंच एक प्रकारे कसं आपण नाट्यक रूपांतर, पण माधवराव पेशव्यांच्या काळातलं. पानिपतचा सूड कसा घेतला यासंबंधी आहे. संन्यस्त खड्ग परत हिंसा बुद्धाविषयी अतिशय आदरपूर्वक लिहितात बरं का सावरकर. कुठेही बुद्धाला कमी नाही. म्हणजे मी कदाचित बुद्धाचा मी सेवक झालो असतो, मी बुद्ध मार्ग स्वीकारला असता, पण मीच त्याला पात्र नाही असं म्हणत सावरकरांनी अतिशय नमो भगवते बुद्धाया म्हणत प्रणाम करत, पण जी राजकीय त्यांच्या बुद्ध धर्मामुळे किंवा बुद्धाच्या उपदेशांना अवस्था झाली, सामाजिक परिणाम झाले राष्ट्र म्हणून, त्याची मात्र त्यांनी कठोर मीमांसा केली. तर तीच त्यांनी संन्यस्त खड्गमध्ये विशेषतः गांधी नीतीला समोर ठेवून ती केलेली आहे. त्याच्याशिवाय त्यांनी अस्पृश्यता निवारणावर संगीत उशाप हे नाटक लिहिलं आहे. आणि एक अर्धवट नाटक मी आता म्हटलं की बुद्धाविषयी अतिशय त्यांना महत्त्व होतं, तर त्यांच्यावर बोधिवृक्ष म्हणून एक नाटक ते लिहित होते, पण ते पुढे त्यांनी पूर्ण केलं नाही. थोडंसं त्यांना मी म्हणजे थोडं हे सांगतो की आंबेडकरांच्या बुद्ध धर्माच्या स्वीकारामुळे कदाचित त्यांना वाटलं असावं की हे लिहून लोकांचे काही गैरसमज होऊ शकतात, तर ती चळवळ अहिंसक चळवळ पुन्हा फोफायला नको. कारण आधीच गांधींचा इम्पॅक्ट होता, परत आंबेडकरांनीच बौद्ध स्वीकारला, तर परत त्याचं पूर्वी जे 6 सोनेरीमध्ये वर्णन केलं की बुद्धाच्या ह्याच्यामुळे राष्ट्रावर काय परिणाम झाला, तर आधीच आपलं नेहरूंचं धोरण हे सुद्धा फारसं शस्त्र आणि सैनिकीकरणाच्या विरोधी होतं. तर त्या दृष्टीने त्यांनी ते बंद केले नाटक. दुसरं आपण आत्ता एक मुद्दा अजून घेऊ की सावरकरांचा अभ्यास करताना ना आपल्याला त्यांचं सूत्रबद्ध पद्धतीने लक्षात ठेवायला लागतं. म्हणजे आत्ता जे आपण हिंदुत्वाचा विचार केला तर त्याच्यामध्ये सूत्र काय ती आपल्याला माहिती पाहिजेत. आता इथे उदाहरण द्यायचं तर राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण, या एका सूत्रात सावरकरांचं 15 वर्षाचं राजकारण आपल्याला लक्षात येतं. म्हणजे 1937ला सुटल्यापासून 1952 म्हणजे ते राजकारणातून काही प्रमाणात आपण निवृत्त झाले असं म्हणू, किंवा निवृत्तच हेच बरोबर आहे. तर हा जो 15 वर्षाचा इतिहास आहे त्याचं सगळं सूत्र काय, तर राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण. हे तुमच्या एकदा सूत्र लक्षात आलं की हिंदुत्व, हिंदू राष्ट्रदर्शनचं सगळं तुम्हाला, किंवा हिंदुत्वाचे पंचप्राण हे सगळं तुमच्या डोक्यात येऊन जाईल वाचल्यावर, की हिंदूंचे राजनीतीचे हिंदूकरण म्हणजे काय. तर ही जी पार्श्वभूमी होती मागण्या वगैरे वेगळ्या, त्याच्यामध्ये हिंदू हा केंद्रबिंदू. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे की जसं इंग्लंडमध्ये इंग्लिश, जर्मनीमध्ये जर्मन, तसं हिंदुस्थानामध्ये येते ना आवाज येतोय हां, तसा हिंदुस्थानामध्ये हिंदू हा अगदी साधा हिंदी हा ऑप्शन होता, पण तो का नाही आपण मगाशी बघितलं की काय झालं की का मांडायला लागलं. तर हिंदूंचं राजनीतीकरण म्हणजे हिंदूंना केंद्रस्थानी ठेवून सगळं राजकारणाचं आणि हिताचं आपल्याला करायला लागेल. ह्याचा अर्थ इतरांना आम्ही मानत नाही, त्यांना दुय्यम नागरिकत्व देतो, ते देशभक्त नाहीत, असं कुठलाही अर्थ सावरकरांनी कधीही काढलेला नाही आहे.
म्हणजे हे एक गैरसमज लोक मुद्दाम करतात किंवा नजर चुकीने होतो की सावरकर इतर अहिंदूंना नागरिकत्व द्यायला तयार नव्हते, असं ते अर्थ काढतात. तर असं कुठेही नाही आहे. सावरकरांची सगळी भाषणं असतील हिंदू राष्ट्रदर्शन किंवा नंतर जे जे त्यांनी मांडणी केली आहे त्याच्यामध्ये अहिंदूंनासुद्धा इक्वल राईट्स आहेत. त्यांनाही त्यांचं धर्म संस्कृती जर रक्षण करायची असेल तर ती करायचे अधिकार दिलेत. एक व्यक्ती एक मत प्रमाणे त्यांना लोकशाहीच्या पद्धतीने सगळे अधिकार ते देऊ करतात. फक्त केंद्रस्थानी हिंदूंचं हित डावलून मी इतरांना जास्त देईन हे त्यांना अमान्य होतं. उदाहरणार्थ मगाशी मी उल्लेख केला लखनौ करार. लखनौ करारामध्ये काय झालं की मुसलमानांना थोडीशी जास्त सवलती दिल्या गेल्या. म्हणजे 1909मध्ये जो मोर्लोमेंटो सुधारणा किंवा करार झाला तर त्याच्यामध्ये मुसलमानांना झुकतं माप दिलं होतं. ही ब्रिटिशांची नीती होतीच की आधीपासून हिंदू मुस्लिम बिघाड आहे तर आपण अजून आगीत तेल ओतावं आणि मुसलमानांना साथ द्यावी की हो तुम्ही वेगळे आहात, तुम्ही राज्यकर्ते आहात, तर तुम्हाला कमी संख्येने आहात म्हणून तुम्हाला कमी द्यायचं काही कारण नाही, तुम्हाला जास्त मिळायला पाहिजे. ही त्यांनी खतपाणी घालत होते. त्याचा भाग म्हणून त्यांनी ऑलरेडी दिलेल्या होत्या. म्हणजे काही जण म्हणतात टिळकांनी चूक केली, पण ॲक्च्युली टिळकांनी ते करून ऐक्य साधायचा प्रयत्न केला. जिथे हिंदू बहुल भाग आहे तिथे मुसलमानांना थोडं झुकतं माप दिलं, पण त्याच्याचबरोबर जिथे मुसलमान बहुल भाग होता तिथे हिंदूंनाही थोडं झुकतं माप दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला तो जरा लखनौ कराराचा खरंच टिळकांनी अनुनय केला का काही राजकारण चाललं हा एक अभ्यासाचा विषय नंतर करता येईल. पण तो एक भाग होता आणि तो नंतर ती मागणी इतकी पुढे गेली. म्हणजे 33% जागा मुसलमानांना दिल्या गेल्या जेव्हा 20%च संख्या होती मुसलमानांची. ती मागणी पुढे 50%पर्यंत गेली जिना आणि मुस्लिम लीगची. कारण त्यांचं म्हणणं काय होतं की आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत. तर राष्ट्र म्हटलं की संख्येचा मुद्दा येत नाही, राष्ट्र ही भावना आहे की आम्ही एकत्र वेगळं राष्ट्र आहोत. तर आमच्या राष्ट्राला 50%, तुमचं हिंदूंचं राष्ट्र आहे त्यांना तुम्हाला 50%. असं झाल्यानंतर आपोआपच जरी बहुसंख्य हिंदू असला तरी त्याच्या मताला किंमत कमी होत होती. त्यांच्या मागण्यांमध्ये असं होतं की कुठलाही कायदा जोपर्यंत मुसलमान मान्य करत नाही तोपर्यंत पास होऊ नये. म्हणजे आता हे आत्ता 370 कलम म्हटलं किंवा तिहेरी तोंडी तलाक बंद झाला, पुढे बुरखाचं हे करायचं, समान कायदा करायचं, हे कुठलाही कायदा मुसलमानांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांचं मतदान घेतल्याशिवाय आणि त्यांचं बहुमत असल्याशिवाय पास होऊ नये, असे सगळे घातक त्यांच्या मागण्या होत्या. इतकं असूनही जवळजवळ काँग्रेस आणि गांधी त्यांना जयकर, विशेषतः जयकर आणि सप्रू करार वगैरे यांच्यामध्ये 40%पर्यंत मुसलमान, 40% हिंदू आणि 20% इतर जण असं द्यायला ती सगळी डिव्हिजन करायला तयार होते. म्हणजे किती भयानक संकट होतं हे तुम्ही आधी लक्षात घेतलं पाहिजे. सावरकरांना हिंदुत्ववाद इतका प्रखरपणाने का मांडायला लागला तर याचं हे कारण आहे की जवळजवळ 80% हिंदूंना 40%पर्यंत खाली जागा म्हणजे निम्म्यात जागा मिळणार होत्या, इतकं ते भयंकर झालेलं होतं. तर ही सगळी आपल्याला पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांची सूत्रबद्ध पद्धतीने ह्याचा विचार करायला लागेल. मग आता हे होतं आहे खरं आहे की हिंदूंचं राजनीतीकरण हा एक भाग झाला. त्याचा पुढचा भाग आहे हिंदूंचं सैनिकीकरण. आता हे करणार कसं तर मुसलमान आक्रमक आहेत, त्यांच्यामध्ये राजकीय शहाणपण जास्त आहे, मिळवायचं त्यांना कळतं आहे, ते एकत्र येत आहेत मुसलमान म्हणून. हिंदू तसं करत नाही आहेत. हिंदू निवडून देत आहेत काँग्रेसला, त्यांना हित कळत नाही आहे, ते त्या ह्याच्यामध्ये चालणार म्हणत आहेत. हिंदू सभेला तर मतं मिळत नाही आहेत. मग ह्याच्यामध्ये शिवाय स्वातंत्र्य मिळवायचं आहे तर मग काय करायला पाहिजे तर सैन्यामध्ये तेव्हा हिंदूंची संख्या 40% आणि मुसलमानांची 60% होती. तर आंबेडकरांनीसुद्धा पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी अतिशय बहुमोल ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये खूप छान चिकित्सा केली. मी तर तुम्हाला तोही सजेस्ट करीन जरी आपलं सावरकर साहित्याचा भाग नसला तरी. तर त्याच्यामध्ये जी चिकित्सा केली आहे त्याच्यात त्यांनी पण म्हटलं की जर खरोखर देश स्वतंत्र झाला आणि त्याच्यामध्ये तुम्हीच विचार करा की 60% मुसलमान सैन्य आणि 40% हिंदू सैन्य असं स्वतंत्र देश तुम्हाला किती लाभदायक किंवा सेफ राहणार आहे. तर त्या दृष्टीने सावरकरांनी प्रचंड प्रमाणात चळवळ सुरू केली हिंदूंच्या सैनिकीकरणाची. 2 हेतू, एक म्हणजे स्वतंत्र होणारं राष्ट्र हे हिंदू सैन्याचं आधिक्य असलं पाहिजे, कारण ज्याच्या हाती सैन्य आहे, शस्त्र आहे, तोच शेवटी जिंकणार आहे. हे सावरकर सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते, त्यांना चांगलं माहिती होतं. आणि संख्या वाढवणं आणि दुसरं
स्वतंत्र झाल्यावर तर समर्थ व्हायलाच पाहिजे आणि स्वातंत्र्य मिळवायलाही जसं 1857चं बंड झालं त्याप्रमाणे, किंवा आपण समर म्हणतो त्याप्रमाणे काही उठाव करायची स्थिती आली तर त्याच्यासाठी सैन्याचा आपला वाटा जास्तीत जास्त असेल हिंदूंचा, तर आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि नंतर जेव्हा म्हणजे सावरकर उघडच सांगायचे की तुम्हाला आत्ता तुम्ही सैन्यात जा, नंतर तुम्हाला आपोआप कळेल की तुमच्या बंदुकीच्या नळ्या कुठल्या दिशेने फिरवायच्या. इतकं उघड तेव्हा बंदी हटलीच होती सावरकरांवरची, तर इतकं स्वच्छ त्याच्यामागची भूमिका होती. तर हे असं सूत्ररूपाने लक्षात ठेवायला आपल्याला पाहिजे या सगळ्या गोष्टी. रत्नागिरीतलं कार्य आहे, तिकडे त्यांचे वेगवेगळे लेख आहेत. म्हण शिवेन स्वीकारिनी, ते त्यांनी स्पर्शबंदीची मोडण्यासाठी तुम्ही एक लक्षात ठेवू शकता की त्यांना काय म्हणायचं आहे. किंवा दुसरं त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य, दर्शनाने वाटतो तर देवच नव्हे, म्हणजे इथे दर्शनबंदी त्यांनी कशी, म्हणजे अशी सूत्ररूपाने जर तुम्ही लक्षात ठेवलीत आणि वक्तृत्वाची मांडणी केलीत तुमच्या, तर ते तुम्हाला उपयोगी पडेल. तर अजून एक भाग राहिला. सावरकरांवरची चरित्र, ती मी मगाशी उल्लेख केला, तर त्याची तुम्ही इतरांनी काय त्यांच्यावर लिहिलं आहे याच्याविषयी वाचताना काळजी मुख्य काय घ्यायला पाहिजे. अनेक चरित्र येतात आणि सध्या जे वातावरण आहे तर तुमच्या हातात अतिशय वेडीवाकडी बाजारात दिसतील की ज्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आहे. तर मूळ तुम्हाला ही पाळाराव सावरकर, शीलकरंदीकर यांची तुम्ही वाचणं अतिशय गरजेचं आहे. कारण एकदा आपली दृष्टी आणि बुद्धिभेद झाला ना की आपण चुकीच्या दिशेने जाऊ. तर आपल्याला सत्य पाहिजे, पुराव्यासहित पाहिजे. तर हे सगळं तुम्हाला या मध्ये मिळून जाईल. आता आपण पुढचा अर्धा पाऊण तास प्रश्नोत्तरांवर घेऊया. तुम्हाला काही विचारायचं असेल त्याच्यातून आपलं अजून साहित्याविषयी पैलू किंवा सावरकरांचे पैलू उलगडत जातील आणि तुम्हालाही भाग घेता येईल, माझ्याबरोबर संवाद करता येईल. तर तुमचे प्रश्न येऊ द्यात, आपल्याकडे आहे बऱ्यापैकी वेळ. हो, अगदी बरोबर. तर निबंध आणि याच्यामध्ये ते येतात. तर सावरकरांनी बुद्धिवाद मांडलेला आहे, तर तो कठोर बुद्धिवाद मांडलेला आहे. तुम्हाला मी तिथे 2 पुस्तकांचा उल्लेख करीन, शेषराव मोरे यांचा सावरकरांचा बुद्धिवाद आणि दुसरं सावरकरांचं समाजकारण, सत्य आणि विपर्यास, ही दोन्ही पुस्तकं मी तुम्हाला सजेस्ट करीन वाचायला, म्हणजे जशी चरित्र सांगितली त्याबरोबर. बुद्धिवाद सावरकरांचा हा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणारा आहे. बऱ्याच जणांना, म्हणजे काही जणांनी असे टीका केले की सावरकरांचा बुद्धिवाद म्हणजे जणू काही फक्त वैज्ञानिक प्रगती, जसं आज एका हातात कॉम्प्युटर आणि दुसऱ्या हातात कुराण, तशा पद्धतीचा तो आहे. तर तसं नाही आहे. तुमची विचार करण्याची जी पद्धत आहे, शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करणं हिंदूंमध्ये काय आणि समाजामध्ये, मुसलमानांमध्ये सुद्धा, हा सावरकरांना अभिप्रेत आहे. नुसतं हे नाही. त्यांनी मगाशी मी म्हटलं तर कैमाल पाशाचं उदाहरण आहे, किंवा दुसऱ्या काही लेखात म्हटले की मुसलमानांनी जर वैज्ञानवाद स्वीकारला तर त्यांचं कोट कल्याण आहे. भारतीय मुसलमानांनी तो स्वीकारावा आणि हिंदूंबरोबर साथ द्यावी. जसं त्यांनी पुढे ते मी परत मगाशी सूत्रांचं म्हटलं तसं, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधाल तर तुम्हाला विरोध होऊन आम्ही स्वातंत्र्य मिळवू. तर याच्यामध्ये सावरकरांची दृष्टी स्पष्ट होती की त्यांना हवे होते मुसलमान, म्हणजे काय, ते मानवतावादीच होते सावरकर. त्यांचे अनेक सहकारी अभिनव भारतामध्ये मुसलमान होते. नंतरच्या काळातही अगदी त्यांचे 1946 साली बॅरिस्टर असफ अल्ली यांनी एक लेख लिहिला आहे हिंदूमध्ये सावरकरांवर की सावरकर वॉज स्पिरिट ऑफ शिवाजी अँड मॅझिनी, असं त्यांनी लेख लिहिला आहे 46 साली, जेव्हा पीकला होतं सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद. तर अशा प्रकारचं, म्हणजे हे नाही आहे की सावरकर म्हणजे मुस्लिम विरोधी किंवा त्यांचा द्वेष वैयक्तिक हा नव्हता, याच्यामागची पार्श्वभूमी आहे. तर त्या दृष्टीने त्यांनी मुसलमानांनी बुद्धिवादी व्हा म्हणून सांगितलं. पण आपल्याला माहिती आहे दुर्दैवाने हमीद दलवाई वगैरेंसारखे सोडले तर अतिशय कमी असं प्रबोधन झालेलं आहे मुसलमानांमध्ये. सावरकरांनी ताबुतांची गोष्ट म्हणून एक छान कथा लिहिलेली आहे, तीसुद्धा वाचण्यासारखी आहे. हिंदूंच्या अनेक समजुतींवर वगैरे त्यांनी कठोर टीका केली आहे. अगदी 61 सालचं जे सावरकरांचं अंतिम भाषण म्हणतो सार्वजनिक केलेलं, त्यातही त्यांनी म्हटलं की मी खूप निंदा केली, पण मी योग्य तशीच तीच केलेली आहे, मला त्याचा पश्चात्ताप नाही. कारण मी तुम्हाला काही गोष्टी समजावून देतो आहे. तो शास्त्रीय दृष्टिकोन तुम्ही जर बाळगलात तर तुमचं
पुढचं आयुष्य म्हणजे तुम्ही अडकून पडणार नाही अंधश्रद्धांमधून. तर तो एक तुम्ही चांगला बरोबर सांगितलं. तो एक महत्त्वाचा विज्ञाननिष्ठ निबंध हे अतिशय महत्त्वाचे वाचले गेले पाहिजेत. अजून काही? हां, छान प्रश्न आहे. छान. सावरकर आणि आंबेडकर हे वैयक्तिक रित्या मित्र होते असं वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्या आहेत. आणि सावरकर आणि आंबेडकर सावरकर आणि जिना यांची भेट व्हावी म्हणून प्रयत्न करत होते. म्हणजे सगळ्यांचेच तेव्हा प्रयत्न चालू होते की हिंदू आणि मुसलमान यांच्यातले वाद मिटावेत आणि काहीतरी तोडगा निघावा. तर ह्या दृष्टीने आंबेडकरांनी असे प्रयत्न चालवले की सावरकर आणि जिनांची भेट झाली तर काहीतरी तोडगा निघेल. सावरकरांची भूमिका अशी होती की जिनांचं ना ते ओळखून होते की गांधींना त्यांनी अक्षरशः पायघड्या घालायला लागल्या. म्हणजे रोज त्यांना त्यांच्या घरी जाऊन बोलणी करणं भाग पडलं. सावरकर म्हणाले मी हिंदूंचा प्रतिनिधी 80%. तर जिनांना काय राजकारणात कोण कोणाला भेटतो हे खूप महत्त्वाचं असतं. ज्याला काहीतरी पाहिजे असतं तो जाऊन त्या माणसाला भेटतो. तर मला जिनांकडे काय मागायचं नाही आहे. जिना हे छोट्या याचे म्हणजे गटाचे राष्ट्र म्हणायचं नाही, गटाचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी माझ्याकडे यावं, मी बोलायला तयार आहे त्यांच्याशी. तर त्या बाबतीमध्ये घडलं असं की आंबेडकरांनी असा प्रयत्न केला की त्यांची तिसऱ्या ठिकाणी भेट व्हावी म्हणून एका हॉटेलमध्ये किंवा जाज हॉटेलमध्ये वगैरे अशी भेट व्हावी असा प्रयत्न आंबेडकरांनी केला होता. पण त्याच वेळेला जिनांवरच त्यांच्याच एका खाकसार मुसलमानांनी सूर्यहल्ला केला आणि ती भेट बाळगली. आता दुसरा मुद्दा आहे की आंबेडकर आणि सावरकरांच्यामधलं सहकार्य. मी विचारांचं साम्य म्हणजे आधी आंबेडकर स्वतःच हिंदू संघटनवादी होते. पण 1935ला त्यांनी जेव्हा धर्मांतराची घोषणा केली त्यावेळेला सावरकरांनी त्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला. त्यांना आमंत्रण दिलं की तुम्ही या इकडे रत्नागिरीत बघा आम्ही कसा बदल केलेला आहे आणि हाच प्रयोग आपण सगळ्या देशभरात हे करू म्हणजे तुम्हाला धर्मांतराची गरज राहणार नाही. पण काय कारणाने असेल आंबेडकरांनी ते येऊ शकले नाहीत. पण त्यांनी एक पत्र लिहिलं आहे की तुमच्यासारखं समाजकार्य आणि हे मला मान्य आहे आणि तुम्ही खूप प्रयत्न करा. जाती व्यवस्थेचा नाश व्हायला पाहिजे हे तुमच्या फार कमी लोकांना पटलेलं आहे असं एक त्यांचं पत्र आहे. इथे मला वाटतं सिम्बायसिसच्या कॉलेजमध्ये ते पत्र आहे संग्रहालयामध्ये. तर ते तुम्ही बघू शकता. आंबेडकरांनी सावरकरांना वर्णव्यवस्थेच्या विरोधात असलेल्यांपैकी एक महत्त्वाच्या लोकांपैकी एक असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काही वैचारिक भेद नव्हता. मी मगाशी म्हटलं तसं मुस्लिम प्रश्नामध्ये सावरकर आणि आंबेडकर हे तुम्हाला जर उतारे काढले ना तर जणू काही दोघं ह्याचे त्यांना आणि त्यांचे यांना इतकं तुम्ही सांगू शकता की आंबेडकरांचे जे अवतार आहेत ते सावरकरांचे म्हणून खपून जाऊ शकतील आणि सावरकरांचे उतारे आंबेडकरांचे म्हणून. इतकं साम्य हिंदू मुस्लिम प्रश्नाबाबत आहे. पण तोडक्यात फरक आहे. आंबेडकरांनी हे पुस्तक लिहिलं ते फाळणी व्हावी म्हणजे ते बरं आहे योग्य आहे अशासाठी लिहिलं. सावरकर अखंड हिंदुस्थानचे पुरस्कर्ते होते. म्हणजे भूमिका एक होती दोघांची प्रश्नाविषयी. आजार काय आहे त्याविषयी निदान अगदी अचूक होतं दोघांचं. पण त्याच्यावरचा उपचार होता तो एकाचा सर्जनचा होता आणि एकाचा डॉक्टरचा की आपण औषधं देऊन आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून ह्याच्यावर मात करू असा तो फरक आहे दोघांमधला. दुसरं राजकीय सावरकर आणि राजकीय आंबेडकर. तर त्याच्यामध्ये ओके ठीक आहे. तर आता एक आपली सावरकर मुक्ती यात्रा येते तर 1-2 मिनटं मी बोलून हा मुद्दा संपवून आपण अर्धा तास विश्रांती घ्यायची आहे. आपण स्वागत करायला जाऊ आणि त्याच्यात सामील होऊ. तर आंबेडकर राजकीय जे होते ते आणि सावरकर राजकीय यांची युती होती आणि त्यांनी एकमेकांना सहकार्य केलं आहे. एकत्र निवडणुका लढवल्यात. एका व्यासपीठावर त्यांनी भाषणं केलेली आहेत समान उमेदवारासाठी. तर हे आपण सहकार्य म्हणू शकतो. आपण इथे जरा ब्रेक घेऊया तेवढी यात्रेचं स्वागत करूया आणि थांबूया. मग परत सुरू करूया आपल्याला काही प्रश्न असले तर जसा वेळ राहील त्याप्रमाणे. नमस्कार परत. बरोबर. हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो आहे अलीकडे.
तर आता पहिली गोष्ट म्हणजे सावरकरांचे माफीनामे ह्याला खरा अर्थ नाही आहे. त्याचं कारण ती एक चाल म्हणून केलेली होती. तिकडे 50 वर्ष तुम्ही चढत बसायचं आणि खोटं समाधान मानायचं का बाहेर येऊन दुसरं काहीतरी राष्ट्रकार्य करायचं, असा अगदी साधा कुठलाही प्रॅक्टिकल माणसाचा विषय आहे की मला स्वतःला जर मी कोंडून ठेवलं आहे आणि तिकडे मी छळ सहन करत राहायचं आहे आणि माझ्यातून काहीच होत नाही आहे आणि काही भवितव्य अंधारात आहे, मला बाहेरचं काही कळत नाही आहे, तर मी सुटका करून घ्यायला पाहिजे. बरं, सुटकेचे मार्ग काय आहेत? तर पळून जाणं किंवा अर्ज विनंत्या करणं, त्यांच्याच शत्रूच्याच कायद्यांचा फायदा घेऊन त्यांना कोंडीत पकडायचा प्रयत्न करायचा की बघा, अहो तुम्ही म्हणता ना की हे तुमचे कायदे, तुमचे नियम असे असे आहेत, 6 महिन्यांनी तुम्ही बाहेर सोडता किंवा अजून तुम्ही 5 वर्षांनी कुटुंबाला आणू शकता, किंवा तुम्ही विधायक काही प्रगती करताय, तुम्ही जर जगासमोर मांडताय की आम्ही लोकशाहीवादी देश आहोत आणि आमचं नैतिकतेच्या आधारावर इथे राज्य चाललं आहे, तर तुम्ही ह्या पद्धतीने युद्धबंद्यांना मी एक युद्धकैदी आहे, तुम्ही साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारलं म्हणून जर माझ्यावर खटला चालवला आहे, तर मला तुम्ही त्याप्रमाणेच्या हे द्यायला पाहिजेत. असं करून सुटका करून घेणं हे जास्त केव्हाही योग्य आहे. म्हणजे हा युक्तिवाद झाला आपल्या बाजूने. शेवटी अन्वयार्थ कोण कसा मांडतो ह्याला काही अंत नाही आहे, पण युक्तिवाद म्हणून आपण हा मांडू शकतो. दुसरा त्याच्यातला अजून एक भाग म्हणजे बाहेर म्हणजे दुसरा मार्ग काय होता, लोक तिकडे जी सुटका होत नव्हती, त्यांनी कोणाला 50 वर्ष शिक्षाही नव्हत्या, तर त्यांचा दुसरा मार्ग काय होता, तर आत्महत्या करत होते लोक. मग आत्महत्या करणं अपेक्षित आहे का या लोकांना? तेही चुकीचा मार्ग आहे ना. तर फुकट आयुष्य एवढं बहुमोल मिळालेलं आहे, ते वाया घालवायचं नाही आहे, त्यात राष्ट्रकार्यासाठी गेलं पाहिजे. त्यामुळे आत्महत्येचाही मार्ग अयोग्य होता. म्हणजे सावरकरांच्याही मनात आलं 1-2दा आत्महत्या करावी, इतकं ते यातना होत्या, दुःखद होतं. एक दिवस म्हणजे तुम्ही 50 वर्ष म्हणजे 10 वर्ष वगैरे असलेले शिक्षा असलेले खचून जायचे, तिथे 50 वर्ष म्हणजे 1960 साल उजाडणार होतं, काही आशाच नव्हती. तर अशा वेळेला हाच मार्ग योग्य होता. हा झाला युक्तिवाद. आता हीच गोष्ट बरेचदा ना शोध सावरकरांचा म्हणून यदी फडके, डॉक्टर यदी फडके यांचं पुस्तक आहे, ते विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांना सगळीकडे मान आहे आणि विशेषतः पुरोगामी चळवळीत अतिशय मान आहे. ते गांधीवादी आहेत विचाराने. त्यांनी लिहिलेलं आहे की सावरकरांचे पत्र लिहिली त्यांनी हे खरं आहे, पण ती शब्दशः खरी मानता कामा नयेत. ही सावरकरांची सुटका करून घेण्याची चाल होती, हे स्वतः यदी फडकेंनी म्हटलेलं आहे. म्हणजे जे गांधीवादी विचारवंत आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की ती चाल होती आणि अनेकदा सावरकर या पद्धतीने हा खेळ खेळत राहिले होते आणि 1924पर्यंत त्यांनी त्या पद्धतीने हे केलं. आणि नंतरही सावरकरांनी जरी राजकारणात भाग न घेण्याची अट घातली, तरी ते अनेकदा गनिमी काव्याने सीमारेषा ओलांडायचे, अचानक हल्ला करायचे आणि ब्रिटिश जागे होण्याच्या आत पळून परत यायचे. म्हणजे त्यांना जे राजकारणीचं हे साधायचं होतं ते साधायचं आहे. उदाहरण तुम्हाला देतो. त्यांनी 3 लेख लिहिलेत 1928 साली, म्हणजे जेव्हा ते रत्नागिरीत होते. त्या 3 लेखांचं नावच आहे दुसऱ्या आगामी महायुद्धाची संधी सोडू नका. व्हिजन बघा, दुसऱ्या महायुद्धाचा कुठेही संबंध नव्हता त्यावेळेला, पण सावरकरांनी त्या लेखात लिहिलं आहे की पहिल्या महायुद्धामध्ये आपण यशस्वी का होऊ शकलो नाही, काय चुका झाल्या क्रांतिकारकांच्या. ते स्वतः तर तुरुंगात होते अंदमानच्या, तर त्यांना काही तो सहभाग घेता येणं शक्य नव्हतं. नाही तर जे सुभाषचंद्र बोसांचं तुम्हाला दिसलं दुसऱ्या महायुद्धात, ते सावरकर एखादं सैन्य घेऊन चालून येताना दिसले असते पहिल्या महायुद्धात. इथपर्यंत त्यांची ती तयारी झालेली होती. त्याविषयी गप्र प्रधान विचारवंत समाजवादी, त्यांनी मला नाव आत्ता एक्झॅक्ट लक्षात नाही, पण शृंखला खळाखळ तुटल्या किंवा अशा प्रकारचं नाव आहे या भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर पुस्तक आहे. नाही ते विश्री जोशींचं, पण गप्रप्रधानांचं पण एक पुस्तक आहे. त्याचं फक्त नाव तुम्ही म्हणता बरोबर आहे, ते विश्री जोशींचं आहे, पण याचं नाव आहे मला आता लक्षात नाही आहे, पण भारतीय स्वातंत्र्य लढा वगैरे अशा प्रकारचं नाव आहे. तर त्याच्यात सावरकरांनी अभिनव भारताने किती तयारी केली होती, ते तुर्कस्तानच्या कमाल पाशाला कसे भेटले होते VVS अय्यर त्यांचे सहकारी, किंवा त्यांनी त्यांचे 3 सहकारी मोरोक्कोच्या स्पेनची लढाई चालू होती तिथे जाऊन आघाडीवर लढून कसे आले, ही सगळी त्याच्यात माहिती दिलेली आहे. म्हणजे सावरकर युद्धाची सुद्धा तयारी करत कसे होते हे सगळं त्याच्यातून आपल्याला दिसतं. तर त्या दृष्टीने
सावरकरांची जी आपण म्हणतो की क्षमापत्र, तर ती प्रत्यक्षात ती चाल होती की सुटून जायची. आता तुम्ही जे विचारलं की अजून कुठे मिळेल, तर ब्रिटिशांची कागदपत्रं आहेत आणि त्याच्यामध्ये जेव्हा त्यांनी एक 14-13 साली जी पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये सावरकरांनी लिहिलं की मी आणि माझे सहकारी तुमच्या बाजूने सीमेवर जाऊन लढायची तयारी आमची, आम्हाला सोडा. आता ही सरळ खेळी आहे ना. ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं की हे सावरकरांची खेळी असू शकते सुटून घेण्याची, तेव्हा तसं काही करू नये. सावरकरांनी दुसरं एक पत्र लिहिलं की मला अंदमानच्या वसाहतीत ते करा. म्हणजे 2 भाग होते. एक वसाहत होती अंदमानची, जे मुक्त आपण जेल म्हणू त्याला, ओपन जेल, आणि दुसरी सेल्युलर जेल. तर बहुतेक वेळेला 5 वर्ष आली की सेल्युलर जेलमधून 5 वर्ष 3 वर्ष जो नियम असेल तो, की पहिल्यांदा वसाहतीत हलवायचे. तर ते करायचं का, की त्याला क्रॅडॉकचं हे आहे, क्रॅडॉक म्हणून जे गव्हर्नर आले भेटायला, तर त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की सावरकरांना तिथे जर आणलं तर ते इतके महत्त्वाचे आहेत क्रांतिकारक चळवळीतले, की ते एखादी पाणबुडी भाड्याने घेऊन त्यांना पळवूनसुद्धा नेलं जाऊ शकतं. हे रिपोर्टमध्ये आहे. तर हे असे सावरकर, त्यांनी क्षमापत्र लिहिली, याच्यावर ब्रिटिशांनी कधीच विश्वास ठेवला नाही. सावरकरांची पुढे जी सुटका झाली त्याच्यामध्ये तो सगळा सिलसिला 1920ला संपला. 1920ला ब्रिटिशांनी सांगितलं की सावरकरांना तोंडी कळवा, तुमची पत्रांचा आणि सुटकेचा आम्ही काही विचार करू शकत नाही. लेखी पण दिलं नाही बरं का, कारण त्यांना भीती होती की सावरकर त्या पत्राचा परत काहीतरी उपयोग करतील. बॅरिस्टर झालेले होते, कायद्याचे पाचपेच जाणत होते, म्हणून त्यांनी तोंडी सांगा एवढंच उत्तर दिलं. त्याच्यानंतर ते सगळे मार्ग संपले, शेकडो बंदिवान तोपर्यंत सुटले, पण सावरकरांना काही सोडलं नाही. याचा अर्थ त्या पत्रांचा उपयोग झाला नाही, कारण औरंगजेब जसा फसला नाही तसे ब्रिटिशही फसले नाहीत. तर फक्त दोघांच्या परिस्थितीत खूप फरक होता. राजे होते हे शिवाजी महाराज, त्यांचं एक वेगळं चरित्र आहे, आणि सावरकर एक शेवटी मध्यमवर्गातून आलेले, आणि असं काही फौज आणि सैन्य नव्हतं. त्यांना ते जे मार्ग त्यावेळेला जे उपयुक्त वाटले ते त्यांनी स्वीकारले. आणि मग नंतर त्यांना जेव्हा अंदमानची वसाहत बंद करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना रत्नागिरीच्या जेलमध्ये आणलं. ते अजून काही वाईट परिस्थितीत, पण तिथे आणल्यानंतर दादासाहेब खापर्डे आणि रंगास्वामी, मला वाटतं त्यांचं नाव, हिंदूचे संपादक होते. ते हिंदू म्हणून जे साऊथला निघतं त्याचे सुरुवातीचे. तर त्यांनी प्रयत्न केले विधिमंडळात सुटका करून घेण्याचा, तर त्याला नकार मिळाला. मग खापर्ड्यांनी दुसरं एक हे लिहिलं, ठराव आणला की ठीक आहे, तुम्ही तात्यारावांना सोडत नाही, हरकत नाही, निदान बाबारावांना तरी सोडा, त्यांच्यावर चार्जेस कमी आहेत. तर त्यांनी ब्रिटिशांचं उत्तर आलं नाही, ही इज ऑल्सो सेम डेंजरस, त्याला काही दोघांनाही सोडू नये. अशा पद्धतीने ब्रिटिशांनी कुठे विश्वासच ठेवला नाही ना, म्हणजे त्याच्यातूनच सिद्ध होतं की याला काही अर्थ नव्हता. आणि मग शेवटी जेव्हा सुटका झाली तेव्हा एक बदल असे घडले की तेव्हा तो एक सुधारणा लागू केल्या, तर त्याच्यावर विश्वास बसायला हवा असेल तर त्या काँग्रेसच्याच अधिवेशनात सरोजिनी नायडू यांनी एक भाषण केलं, आणि बॅरिस्टर जमनादास मेहता यांनी एक भाषण केलं, आणि एक त्या पुस्तिका निघाली होती, सावरकरांना का सोडलं जावं, याच्यावर एक पुस्तिका आली. 1923 सालची गोष्ट आहे, सप्टेंबरच्या, आणि ती काढली, आणि अनेक सभांमध्ये ठराव होत गेले. 70,000 75,000 सह्यांचं एक आवेदनपत्र ब्रिटिशांकडे गेलं. तेव्हा ब्रिटिशांनी विचार सुरू केला, आणि शेवटच्या दिवसापर्यंत सावरकरांना माहिती नव्हतं सुटका होईल. 4 तारखेला, परवा 4 तारखेचा एक रिझोल्युशन मी परवा फेसबुकवर शेअर केलं आहे. ते ब्रिटिशांचं रिझोल्युशन आहे की आता सावरकरांची 2 अटींवर मुक्तता करावी. त्याप्रमाणे 6 तारखेला, आजच्या दिवशी बरोबर सावरकरांची सुटका आली. त्यामुळे त्या क्षमापत्रांना तसा काही म्हणजे हा अन्वयार्थ आहे. मी एखादं म्हणेल की माफी मागितली, त्याला म्हणजे काही अर्थच नाही आहे की ती उद्या मग शिवाजी महाराजांची पत्र बघा, ते त्यांना राग येतो, मग तुम्ही काय असं म्हणता. शिवाजी महाराजांची जर पत्र तुम्ही सेतुमाधवराव बगडींनी दिली आहेत, मी त्याचा उच्चार करत नाही, काय भाषेत लिहिलेली आहेत आपण म्हणणारच नाही. आता ह्याला जोडून दुसरा मी तुमच्या याचं उत्तर आत्ताच देतो. दुसरा प्रश्न येतो की ठीक आहे, शिवाजी महाराजांनी पत्र लिहिली, पण त्यांनी आल्यानंतर अटॅक केला, तर सावरकरांनी काय केलं, हा प्रश्न त्याला जोडून येतो. त्याचंही उत्तर देतो, अगदी थोडक्यात देतो. त्याच्यामध्ये कसं आहे की शिवाजी महाराज सुटल्यावर पूर्णपणाने हे झाले. सावरकर 24ला सुटले, ते पूर्ण सुटले नाहीत, अटींमध्ये सुटले. रत्नागिरीत होते. मी जी डॉक्युमेंटरी केली आहे ते रत्नागिरीत का ठेवलं याच्यावर एक विवेचन तिकडचे जेलर आहेत पोद्दार म्हणून, त्यांनी छान केले की तिन्ही बाजूनी समुद्र, आणि तेव्हा एकच रस्ता होता रत्नागिरीतून बाहेर पडायला. आता काहीतरी 2-3 मार्ग आलेत त्या दुसरे, पण त्यावेळेला एकच होता. त्यामुळे तिथून जर सुटकेचा प्रयत्न केला
तर 3 बाजूनी समुद्र असल्यामुळे अवघड जावं शक्य नव्हतं, म्हणजे तिकडून काही पाणबुडी वगैरे येण्याची शक्यता नव्हती आणि रस्त्याच्या मार्गाने सावरकर पळाले असते तर लगेच पकडता यावं. तर असा विचार करून त्यांनी ती हे ठेवली होती. म्हणजे 1924 ते 1937 परत काही शक्यता नव्हती सावरकरांनी काही प्रतिहल्ला करायची. पण ह्या काळामध्ये काय काय झालं गुप्तपणाने, वासुदेव बळवंत गोगटे त्यांनी हॉटसनवर गोळ्या झाडल्या. ते सावरकरांच्याच प्रेरणा त्यांच्यामध्ये होती, ते भेटायला आले होते. दुसरे वीर वामनराव चव्हाण त्यांनी लॅमिंग्टन गोळीबार प्रकरण, तेव्हा सावरकरांना 15 दिवस जेलमध्ये होते. तो एक म्हणजे काहीच केलं नाही म्हणा तर जेल भोगायला लागली. त्यांचं अनेक साहित्य परत प्रेरक म्हणून जप्त होत होतं. त्यांनी जरा काही कागदाचा चिरटोरा लिहिला. तुम्ही सावरकर चित्रपटात बघितलं असेल तो एक प्रसंग की भगतसिंगावर कविता केली होती सावरकरांनी, ती कशी लपवायला लागली त्यांना. आणि त्यांच्याकडे माझी जन्मटेपची पुस्तकं थोडी सापडली, ती पण जप्त केली. म्हणजे त्याला खरी आधी बंदी नव्हती, पण ती गुजरातीत भाषांतर झाल्यावर बंदी आली अचानक. का ते तुम्ही जोडून घ्या, आता गुजरातीत झाल्यावरच का बंदी आली. तर त्यामुळे 37 सालापर्यंत नव्हतं. आता 37 नंतर काय केलं सावरकरांनी ब्रिटिशांविरुद्ध, तर आता इथे आपल्याला परत मी मगाशी म्हटलं तसं की का याच्यामध्ये आपल्या सगळ्याची उत्तरं मिळतात. की तेव्हा सशस्त्र क्रांती करायची होती म्हणजे काय करायची होती, तर वातावरण बदललं होतं. आंतरराष्ट्रीय महायुद्ध दाराशी होतं. सावरकरांचं रासबिहारी बोस जे जपानला होते आणि जपान हिंदू सभा त्यांनी स्थापन केली, त्यांच्याशी पत्रव्यवहार होता. हिटलरचा आणि एक शाक म्हणून त्याचा एक अर्थमंत्री होता, त्याच्याशी त्याचा काहीतरी विवाद झाला आणि तो जगाच्या भेटीवर निघाला. तर तो सावरकरांना भेटला. त्या सगळ्यांकडून सावरकरांना कळत होतं की आता दुसरं महायुद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा वेळेला ब्रिटिशांच्या सैन्यात शिरून आपण आपली ताकद वाढवणं हे जास्त महत्त्वाचं होतं. 60% मुसलमान सैन्य असल्यानंतर समजा सैन्यात उठाव झाला असता तर काय झालं असतं, परत बहादूरशाह जफरसारखा कोणतरी निजाम नाही तर ह्यांना बादशाह करा, आणि परत मी आधी म्हटलं तसं की एडवर्ड जाऊन औरंगजेब यायला पाहिजे होता का, तर नव्हता. म्हणून सावरकरांनी वेगळ्या पद्धतीने सुरू केली. एक म्हणजे एकीकडे लोकशाही मार्गाने त्यांनी लढा द्यायला सुरुवात केली. त्यांचा एक प्रसिद्ध लढा आहे तो म्हणजे भागलपूरचा लढा. बिहारच्या गव्हर्नरनी हिंदू सभेच्या अधिवेशनावर बंदी घातली. तिकडेही सावरकरांना परत बंदिवास झाला आहे 15 दिवसाचा. बिहारमध्ये गया स्थानकावर त्यांना गेल्या पकडलं आणि तो एक 15 दिवसाचा त्यांचा तुरुंगवास आहे. त्या ब्रिटिशांविरुद्ध काहीच केलं नाही, अजिबात चुकीचं आहे. त्यांनी अमेरिकेच्या प्रेसिडेंटला तार पाठवली आणि प्रश्न विचारला आणि ती जगभर गाजली. त्या तारेची कॉपी हिटलरपर्यंत पोचवली गेली सावरकरांच्या. सावरकरांनी प्रश्न असा विचारला की दोस्त राष्ट्र म्हणजे जर्मन, आपलं इंग्लंड, अमेरिका हे सगळे लोकशाहीच्या रक्षणासाठी युद्ध लढत आहेत आणि त्याला साथ द्या असं तुम्ही म्हणताय, आणि तुम्ही स्वातंत्र्य देऊ आम्ही आमच्या साम्राज्यातल्या देशांना परतंत्र म्हणताय, तर हे तुम्ही भारताला लागू करताय ना. हा प्रश्न त्यांनी त्या तारेत रुझवेल्टला विचारला की हे तुम्ही चर्चिलना विचारा की आम्हाला पण स्वातंत्र्य देणार ना. तर हे स्वातंत्र्याची मागणी आहे नाही, आणि ती आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी चळवळीचाच भाग आहे ना. तेव्हा काय त्यांनी सावरकरांनी 40-45 पिस्तूल घेऊन काही करणं अपेक्षितच नाही आहे, आणि तो मार्गाची गरजच नव्हती, कारण एवढं ओपन झालं होतं तोपर्यंत जगापुढे सगळं. अनेक जणांनी तोपर्यंत त्याग केला होता, बलिदान केलं होतं. भगतसिंगाचं भरपूर जागृती झाली होती, म्हणजे बॉम्बस्फोट घडवून आणि याची गरजच नव्हती राहिली. सावरकरांनी त्यावेळेला भाषणात लिहिले की आम्हाला एक पिस्तूल मिळवायला अनेक कष्ट पडायचे. आज तुम्हाला 25 रुपये, म्हणजे त्या काळचा 25 रुपये पगार मिळून तुमच्या हातात बंदुका मिळत आहेत ब्रिटिशांकडून, तर तुम्ही ही संधी सोडू नका. आता याचा अर्थ उघड आहे ना. त्यामुळे सावरकरांनी काही केलं नाही या म्हणण्याला अर्थ नाही. आणि परत मगाशी म्हटलं जसं की प्रश्न निर्माण होता की स्वातंत्र्य तर मिळणार आहे. क्रिप्स भेटीमध्ये त्यांनी जाहीर केलं की युद्ध संपलं की आम्ही 2 वर्षात भारताला स्वातंत्र्य देऊ. आता हे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय असणार आहे, राज्यघटना कशी असणार आहे, कोणाला किती वाटा मिळणार आहे, हा कळीचा मुद्दा आला होता. स्वातंत्र्य मिळणारच होतं, हे जवळजवळ निश्चित झालं होतं तोपर्यंत. म्हणजे मग ते वसाहतीचं स्वातंत्र्य असेल किंवा पूर्ण स्वातंत्र्य असेल, ते मिळणारच होतं. पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव तर करणारे तर पहिले सावरकरच होते अभिनव भारतात. पण मग ते नेमकं कसं मिळणार आहे आणि राज्यघटना काय असेल, कारण अशी डिमांड होती की मुसलमानांना, एका मुसलमानाला 3 किंवा 5 मतांचा अधिकार पाहिजे आणि हिंदूला एकच पाहिजे. मग असं स्वातंत्र्य आपल्याला हवं होतं का. मग पहिला लढा तिकडेच सुरू झाला की ब्रिटिश तयार होते. ते म्हणत होते तुम्ही तुमच्या आपापसातली भांडणं मिटवा. हे आता ब्रिटिशांचा कावा होता की ते कुठून तरी राहायचं होतं.
पण तुम्ही मिटवा मग आम्ही जातो, नाही तर यादवी माझे होईल, अशा पद्धतीचं. त्यामुळे सावरकरांनी नंतरही कार्य केलेलंच आहे. अजून एक सेकंड. हा आपण शेवटचा प्रश्न घेऊया, त्याच्यानंतर आपण पुढच्या सत्राला सुरुवात करणार आहोत. काही कोणाचं राहिलं तर मला नंतर मी आहे, मला नंतरही विचारू शकता तुमचा प्रश्न. सांगतो. टिळक आणि सावरकरांचे संबंध एक प्रकारे गुरु शिष्याचे होते. सावरकरांनी, मी एक आता थोडा वेळ कमी आहे म्हणून 1-2 वाक्यात सांगतो. एक तर सावरकर परदेशात गेले ते टिळकांच्या प्रयत्नाने, म्हणजे ती जी शिवाजी शिष्यवृत्ती मिळाली, साखरप्रसादांचे नाही, श्यामजी कृष्ण वर्मा, त्यांची जी शिष्यवृत्ती मिळाली ती टिळकांच्या शिफारसीने. त्यांनी शिफारसपत्र लिहून दिलं की मी यांनाच ओळखतो, राष्ट्रवादी विचारांचा तरुण आहे, त्याला अवश्य द्यावी. मी वेगळी अशी काही शिफारस करणं खरं म्हणजे बरोबर नाही, पण मला राहवत नाही म्हणून मी करतो. आणि सावरकरांनी लिहिलेल्या टिळकांच्या विषयी की आम्ही क्रांतिकारक जर तलवारीचं पातं असू सशस्त्र क्रांतीच्या, तर त्याची जी मूठ असते तलवारीची ती म्हणजे टिळक होते. याच्यात सगळं आलं की आतून पाठिंबा टिळकांचा होता, उघड त्यांना वाटत नव्हतं करावं असं त्यावेळेला, पण कोणाचं ते तेजोभंग करायचे नाही की तुम्ही करूच नका, हिंसा हे पाप आहे, अत्याचार आहे, शस्त्र टाकून द्या, लाठीसुद्धा चालवू नका, डोकी फोडून घ्या वगैरे वगैरे. हा एक भाग झाला. दुसरं तुम्ही सुभाषचंद्र बोसांचं विचारलं. सुभाषचंद्र बोस आणि सावरकर, मगाशी जसा आंबेडकरांविषयी प्रश्न आला तसं सुभाषचंद्र बोस आणि सावरकर यांच्यात काही साम्यस्थळ आहेत आणि काही टोकाचा विरोध आहे. आपण एकदम एकच नाही घेऊन चालू शकत. सुभाषचंद्र बोस आणि सावरकर यांच्यातलं साम्यस्थळ म्हणजे सशस्त्र क्रांतीविषयी एकमत होतं. हिंदू मुस्लिम प्रश्नात टोकाचा मतभेद होता. सुभाषचंद्र बोसाविषयी आपल्याला सगळ्यांना आदर आहे, पण ते गांधींच्या 2 पावलं पुढे ही मुस्लिम तुष्टीकरण करत होते. कलकत्ता पहिली जी मुस्लिम लीगशी युती केलेली आहे, झालेली आहे, ती सुभाषचंद्र बोसांच्या फॉरवर्ड ब्लॉकनी कलकत्त्यात केलेली आहे. आणि 60% जागा त्यांनी मुसलमानांना दिल्यात आणि 40% हिंदूंना ठेवल्या. तुम्ही विचार करा की सुभाषचंद्र बोसांचं जर ही दृष्टी ठेवली असती तर किती ते स्वातंत्र्य लाभदायक झालं असतं आजच्या हिंदुस्थानात. त्यामुळे त्यापुरतं सशस्त्र क्रांतीपुरतं बरोबर. आणि सावरकरांचं एक भाषण आहे झेकोस्लोव्हाकिया या विषयावर, तुम्हाला बाळाराव सावरकरांच्या चरित्र जे आहे 4 खंडातलं त्याच्यात मिळेल. त्यात त्यांनी आम्हाला फॉरवर्ड ब्लॉक कुठे आमचं जुळतं आणि कुठे नाही जुळत याच्याविषयी सविस्तर लिहिलं आहे. आणि तिसरा जो शास्त्रींचा प्रश्न आहे त्याच्यावर सावरकरांनी एक पत्रक काढलेलं होतं. डायरेक्ट शास्त्रींना नव्हतं लिहिलं, पत्रक काढलं होतं की आता हिंदुस्थान जिंकत आहे आणि त्यांनी पुढे गेलेले आहेत, तर हे पाऊल आता त्यांनी मागे घेता कामा नये आणि त्यांना फसवून एखादा करारामध्ये अडकवून आपलं अहित होईल असा करार करायला भाग पाडलं जाऊ शकेल, तर त्याची काळजी घ्यावी असं पत्रक काढलेलं आहे. ते झालंच तसंच थोडंसं असं म्हटलं जातं की की त्यामध्ये दबाव आला शास्त्रींवर, रशियाचा म्हणा किंवा या आंतरराष्ट्रीय, त्यामुळे हार्ट अटॅक वगैरे, ते आता आपण अज्ञात आहेत त्या गोष्टी. पण सावरकरांच्या बाबतीत त्यांनी असं पत्रक आधीच काढलेलं होतं. इवन चीनच्या बाबतीमध्ये आधीच सुचवलं होतं की हे असं होऊ शकतं आहे. 62 सालच्या युद्धाआधी त्यांनी अनेक सूचना दिल्या आहेत. बस नेहरूंना तार पाठवली आहे की आपण सक्तीचं करा सैनिकीकरण, दुर्लक्ष करू नका. पण ती सगळी 62पर्यंत चालू राहिलं आणि मग ते थोडेसे शहाणे झाले पुढे. ठीक आहे, मग आता इथे आपण थांबूया. सगळ्यांचे आभार मानतो. पुढे काही प्रश्न असले मला नंतर स्वतंत्र भेटा आणि विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.